त्यांच्याबद्दल मी काय सांगू. दिवाळी पाटला माझ्या कार्यक्रमात नेहमी येतात आणि ह्या वेळेला पण होते आणि मी त्यांना उत्सवलं होतं तुम्ही उभं राहायचं. तेवढं नाही, मला विधानसभा लढायची आहे भूषण. नाहीतर मला दिल्लीमध्ये जायचं, मला महाराष्ट्रातच राहू दे, मला तिथे निवडणूक मला मी इकडची तयारी. मी त्यांना समजवलं कसं काय काय होईल सर्व त्यांना. त्यांचं म्हणणं होतं की ही सीट आमच्या इथे तुमची जर तुम्हाला मिळणार सोडणार नाही. आम्ही करू, आम्ही पहिले प्रयत्न करू, आम्ही सांगू तिकडे. आणि आम्ही हा प्रस्ताव पुढे नेलेला होता, काँग्रेसवाल्यांनी नेलेला होता प्रस्ताव सर्वांनी. संदेश कोंडविलकर साहेबांनी दिल्लीपर्यंत ही गोष्ट समजवलेली आहे आणि ती उद्धव बाळासाहेब ठाकरे साहेबांकडे ती पोचली. त्यांच्याबरोबर ती चर्चा झाली. पण त्याच्यानंतर काय झालं, याच्या सीटच्या बदली दुसरी सीट सोडवायला सांगितली. ते द्यायला तयार होते पण आणि ते गणित जमलं नाही. आणि मी माझा म्हणजे मला लॉटरी कशी लागली आणि त्यांनीच सांगितलं होतं. म्हणजे आम्ही दोघं रेसमध्ये होतो, काळू बुदेला आणि माझं नाव होतं. पण नशिबाने आज मला ती संधी मिळाली आणि मोठे माझे बंधू काळू बुदेले आणि त्याच दिवशी रात्री लगेच मला येऊन बोलले तुला मिळालेली आहे, मी तुझ्या पाठीशी खंबीरपणे उभे आहे. आम्हाला परवा आमची खजांची होतो खाली ती त्या एकदम धडाडीच्या कार्यकर्त्या त्या महिला आघाडीच्या नेहमी कुठले कुठे पूजेला गेलं त्या आले आपल्या चांगले आहे. काँग्रेसचे कमी जेव्हापासून राजकारण चालू केलं युवक काँग्रेस तेव्हापासून त्यांना बघतो बरोबर प्रत्येक बदलण्याचा प्रयत्न करत आहे. अशा या सरकारच्या वेळेस हा एक अनिल मनीष तो लढत आहे ना राष्ट्रवादीचे. मनीष दुबेची मागासलेले तो तर पण त्याबद्दल बरंच काही नेते मंडळी सांगले. विष्णूप्रमाणे नेहरूकर साहेबांनी सांगितलं, घोसाळकर साहेबांनी सांगितलं, आमच्या असलम शेख आमदारांनी सांगितलं. त्या दिवशी रात्री त्या दिवशी यांचा घोसाळकर साहेबांचा वाढदिवस होता आणि त्या दिवशी ते माझ्यासाठी थांबून राहिले. मी ते कधीच विसरणार त्यांच्या उपकार. आणि त्यांनी मला तू काही काळजी नको, मला फक्त एक दिवस सोड, नंतर 24/7 मी तुझ्यावर असणार, जिथे पाहिजे तिथे तुझ्या पाठीशी उभा राहील आणि तुला निवडून आणल्याशिवाय राहणार नाही. आणि त्याच दिवशी भास्कर पण होते बरोबर. सर्व खास करके लाभ लेना चाहिए, लेकिन मेरे तुम आप सालों से मुझे अभी जो कोऑर्डिनेशन सर्वर में करना है अपनों सब मिलके सभी पार्टी के मतलब राष्ट्रवादी कांग्रेस है, समाजवादी पार्टी है, समाजी ब्रिगेड है, आप पार्टी है, सभी हमको साथ में लेकर सर्वर में माफी चाहता हूँ आपसे. तो तर त्या दिवशी रात्री त्यांनी मला सांगितलं फक्त एक माझा असा म्हणजे प्रयत्न असा होता की ते फॉर्म भरायला माझ्याबरोबर पाहिजेच. तेव्हा तू रिस्क घेऊ नको, 3 तारीख आहे, 3 तारखेला वेळ कमी आहे, तू जमल्या 2 तारखेला भरून टाक, 3 तारखेला आपण ही कोऑर्डिनेशनची मीटिंग घेऊ. त्याप्रमाणे आज आपण ही मीटिंग ठेवली. आपल्या त्यांनी त्यांच्या सुनेला तेजस्वीला पाठवलं होतं बरोबर नॉमिनेशनसाठी आणि मला तेव्हा मेसेज पण आला. म्हणजे अनिल परब साहेबांनी सांगितलं रात्री एक दिवस वगैरे फोन केला तू बरोबर भर. आणि आदित्यजींनी सांगितलं इथे येऊन आमचे हिंदू हृदय सम्राट आदरणीय बाळासाहेब ठाकरे यांचे आशीर्वाद घेऊन देव, तर तुला कोणी रोखू शकणार नाही. आणि त्या दिवशी जे वातावरण होतं म्हणजे मातोश्री पासून जी गर्दी होती ती कलेक्टर ऑफिस पर्यंत. चालायला जागा नव्हती, उभे राहायला जागा नव्हती, गाडी जागेतून हलत नव्हती, आम्हाला चालत जावं लागलं. अशी तुफान गर्दी होती. म्हणजे मी सांगतो मी तुम्हाला फक्त एक उदाहरण देतो. मनोरी गोराई भागातले कोळी आणि भंडारी लोक म्हणजे त्या आमच्या हरेश्वर भंडारी पासून बघा ऑलविन भंडावर बोला रॉकी कोळी सर्व ही मंडळी झाडून तिकडे आले. आणि त्यांनी मला सांगितलं मनोरीतल्या लोकांनी
की आम्ही आमचा बँड घेऊन येऊ, हरकत नाही ना, काय त्याला प्रॉब्लेम आहे का, मान्यता घ्यावाला परमिला काही मान्यता घ्यावाला नाही, आणि ते सर्व बँड घेऊन आले होते. आणि हे बीजेपीच्या लोकांकडे लगेच त्यांना फोन पण गेले फोटो सकट, अरे तुम्ही तिकडे गेलेले, बोलतो तो आमच्यातला माणूस आहे, आमचा घरचा आहे, हा कोण आहे, हा कुठून आलेला आहे, हा गोयल कोण आहे, आमचा कोण लागतो. आणि त्या माणसाला आमच्यामध्ये फिरताना नाकावर रुमाल घेऊन पळावं लागतं. म्हणजे दोन ठिकाणी झालं. मनोरी लोकांनी तेव्हा सांगितलं, म्हणून ते मग त्यांना ते माहितीच नाही ते वजिरा कोळी एवढ्या झालं. ते मनोरीला पण तीच परिस्थिती झाली, निघून गेल्या मार्केटमध्ये जाऊन त्यांनी वॉमिटिंग केली. कारण त्या माणसाने 10 वर्षात कधी निवडणूक, 10 वर्षात मंत्री राहिले, कधी निवडणुकीचा त्यांना अनुभव नाही. फक्त आयत्या वेळावर नागोबा येऊन बसला आहे. जिथे आता घोसाळकर साहेबांनी सांगितलं, जिथे गोपाल शेट्टी साहेब लोकांना रोज मिळत होते, लोकांची कनेक्ट होते, अशा माणसाला बाजूला ठेवून यांनी इथे यायला आणून उमेदवारी दिली. काय कारण आहे? त्यांना असं वाटतं का बाले किल्ला आहे. पण हा बाले किल्ला मी ओव्हर कॉन्फिडन्सने बोलत नाही साहेब. आपण सर्वांनी म्हणजे जी जिद्द दाखवली आहे, जी जिद्द दाखवत आहे, आणि ज्या पद्धतीने तुम्ही मला जो सपोर्ट मिळतोय, मी आज 2 दिवसात बघतोय. बट इव्हन बीजेपीच्या मोठ्या मोठ्या नेत्यांचा फोन येतोय शुभेच्छा द्यायला, तुला ही लढाई काही मोठी नाहीये, तू आरामात जिंकू शकतो असे ते. म्हणजे मी नाव नाही घेता म्हणतो, त्यांच्यामध्ये पण एक प्रचंड रोष आहे, प्रचंड राग आहे. तर सांगायचं तात्पर्य फक्त त्या गोष्टीला फक्त न बोलता आपल्याला एक एक माणसाला कनेक्ट करायचं, एक एक माणसाला भेटायचं, एक एक माणसाला आपल्याला जाऊन म्हणजे कन्व्हिन्स करायचे की भूषण पाटील इकडचे स्थानिक आहेत, भूमिपुत्र आहेत, हा कुठचा कोण बाहेरून आलेला आहे आणि आपल्यावर राज्य करणार, ही आपली गोष्ट त्यांना समजून सांगायची आहे. म्हणजे इव्हन मी होतो मराठी लोकांचा तर प्रचंड रोष आहे, प्रचंड रोष आहे. पण आता मी गेलो होतो, आता एक सतीश दत्ताणी यांचं बैठक होती, ते सतीश दत्ताणी यांचं खूप मला तर खूप म्हणजे मुलासारखे मानायचे. तर त्यांच्या तिकडे आता आपल्या जवळपासचे सर्व गुजराती मंडळीत होती. त्यांनी आणि तिला गोपाल शेट्टी साहेब पण होते. गोपाल शेट्टी साहेब पण म्हणाले, मी असतो तो भूषण लढला नसता तर भूषण लढतो तर त्याच्या पाठीशी राहा, सरळ ते लिफ्ट मध्ये म्हणाले सर्वांना. तर अशा या माणसाला ज्याला इथे गाडीचा अनुभव नाही, जनसामान्यांमध्ये फिरायची त्याला काहीच म्हणजे धडा शिकवायची आपल्याला आज गरज आहे. महाविकास आघाडीचे उमेदवार सन्माननीय भूषणजी पाटील यांची उमेदवारी घोषित झाल्यानंतर आम्ही सर्व मित्र पक्षांची आज बैठक होती, प्रमुख कार्यकर्त्यांची बैठक होती आणि येणारी निवडणुकीमध्ये रणनीती ठरलेली आहे की जी उत्तर मुंबईची जागा ही महाविकास आघाडी कशा पद्धतीने जिंकेल यासाठी आज कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करण्यात येते. पियुष गोयल समोर आहेत, मोठे नेते आहेत, केंद्रीय मंत्री आहेत, तर काही फरक पडणार आहे का मतदारांना? मी मागच्या वेळी पण सांगितलं होतं, समोर कोण उमेदवार आहे हा यांच्याकडे आम्ही न बघता भूषण पाटील हे आमचे स्थानिक उमेदवार आहेत. राष्ट्रवादी, शिवसेना, उद्धव बाळासाहेब ठाकरे, आप, काँग्रेसचे स्वतः आहेत, अशा अनेक समाजवादी पक्ष, अशा अनेक पक्षांची मतं ही भूषण पाटीलला मिळणार आहेत. त्यामुळे आमची मतं ही भारतीय जनता पक्षापेक्षा खूप जास्त आहेत. त्यामुळे आमचा विजय नक्की आहे. आज संजय निरुपम यांनी शिवसेना जॉईन केली आहे आणि ते भूषण पाटील यांच्या विरोधात प्रचार करणार आहे, त्यांचा काही फरक पडणार का? काय फरक पडणार नाही. मतं वाढतील. संजय निरुपम कामातून केलेली केस आहे, त्याच्याबद्दल न बोलणं बरं. पुत्र आहे आणि पियुष गोयलजी एक हायफाय नेता आहे. ते दिल्लीवरून आयात करण्यात आलेले आहेत. 10 वर्ष केंद्रामध्ये मंत्री राहिले, पण त्या जनसामान्यात कामाचा त्यांना काही अनुभव नाही. जनसामान्यात त्यांनी काहीच काम केलेलं नाही आहे. तर ते पुढे जाऊन कसे 5 वर्ष काम करतील? लोकांनी पहिल्यापासून मन बनवलं. जेव्हा पियुष गोयल इथे उमेदवारी त्यांची निश्चित करण्यात आली आणि त्यानंतर काँग्रेस पक्षाने जो निर्णय घेतला की त्याला जो हरू शकतो स्थानिक माणसाला दिला, जो लोकांमध्ये नेहमी 24/7 कनेक्ट आहे, अशा कोणाला दिली आणि माझं नाव त्यांनी निश्चित केलं
म्हणजे ते माझ्यासाठी मोठी गोष्ट आहे आणि त्याचा नक्कीच मला फायदा होईल.